आम्ही ह्या बाईकचे हप्ते जवळजवळ पाठीवरती जाऊन गिरणाऱ्याच्या पाठीवरती जाऊन हप्ते क्लीन केले. आली तेव्हा कोल्हापूरला लावून मला पत्र वगैरे पाठवायचे ते पण आहेत, ते रिव्हील करू. R1 घेतली, ती घेताना पण जास्त आनंद नव्हता झाला की ही जेव्हा आम्ही बाईक घेतली तेव्हा आनंद झाला होता. प्रेमाची आठवण आहे. 17 वर्ष लिव्ह इन मध्ये, नंतर लग्न, आणि एकदम आजही आम्ही भांडण वगैरे करत नाही. आमच्या गावात ही पहिलीच, म्हणजे आजही पहिलीच आहे. आमच्या गावात अजूनही एक जण म्हणजे माझ्या ब्रदरकडेच आहे. पहिल्यांदा मी बाईक जेव्हा चालवली ना, तो आजही साऊंड माझ्या कानामध्ये आहे मित्रांनो. हॅलो गाईज, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 65 पोषा बाय. तर पोषांनो, आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे. आमच्या 17 वर्षाची प्रेमाची जी आठवण आहे, म्हणजे आपली FZ मित्रांनो. तर FZ बद्दल आम्ही बोलणार आहेत मित्रांनो. खूप म्हणजे प्रेम, म्हणजे खूप साऱ्या आठवणी ह्या बाईक सोबत आहेत. त्या सर्व काही शेअर करणार आहेत. आणि हा व्हिडिओ फक्त माझ्याने पूर्ण होणार नाही, त्याच्यासाठी आलीला पण बोलवावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला थोडंसं मी सांगतो. आम्ही 2013 पासून आले आणि मी लिव्ह इनमध्ये होतो. जवळजवळ 5 ते 6 वर्ष आम्ही लिव्ह इनमध्ये, नंतर आमचं लग्न वगैरे झाले. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, येथील ब्लॉग त्याचे पण मित्रांनो. पण तुम्ही ह्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं तर मित्रांनो. आजच्या व्हिडिओचे एम राखू आपण फक्त आणि फक्त 40 लाईक आणि 10 कमेंट. मित्रांनो, कमेंट करा, तुमचं पण प्रेम असेल सक्सेस व्हा. आणि कसं करणार, म्हणजे आई वडिलांना फसू नका मित्रांनो. पहिली गोष्ट तर आली येईल तिच्यासोबत. तर थोडंसं मी हे सांगतो बघा. आम्ही 2013ला जेव्हा कॉलेजला होतो मित्रांनो, तर आम्ही लिव्ह इनमध्ये होतो. तर आम्हाला पण वाटायचं का आमच्याकडे एक बाईक पाहिजे. बाईक म्हणजे तेव्हा काय बाईकचं स्वप्न नव्हतं, कारण ऑलरेडी बाईक खूप एक्सपेन्सिव्ह वगैरे होतायचं. आमच्याकडे काहीच नसायचं मित्रांनो, कारण आम्ही कॉलेज पण करायचो आणि लिव्ह इनमध्ये रेंट वगैरे द्यायचो. तर घरच्यांकडून पैसे घ्यायचो नाही. तर कॅट्रेसला जा, बिगारीला जा, पाठीवरती जा, म्हणजे गिरणारच्या पाठीवरती जाऊन आम्ही ही बाईकचे काही हप्ते फेडलेत. आणि प्लस कॉलेज पण चांगल्या मार्कांनी कॉलेज वगैरे आम्ही दोघांनी पण पास आउट केलं आहे. तर सुपर डुपर आठवणी आहेत आणि ती मेमरी आहे मित्रांनो ही FZ म्हणजे. तर आम्हाला वाटायचं बा आमच्याकडे बाईक असायची. तर आम्ही ना, आमच्याकडे बाईक नव्हती तेव्हा. तर आम्ही MG रोडला जाऊन, नाशिकमध्ये MG रोडला जाऊन हँड रिटर्नचं काम घेतलं होतं. एक ते असं बुक द्यायचे, त्याची 200-300 पेज असायचे. तर ते ना काय करायचं, राईट करायचं आणि पेमेंट त्याचा विकली असायचा 3-4 हजार रुपये. आणि त्याच्यामध्ये जितक्या जास्त चुका तितकं ते पेमेंट मायनस करायचे. तर पहिला पेमेंट आम्हाला 200 रुपयाचा होता, दुसरा 700 रुपयाचा आला होता. तर म्हटलं याच्याने पण आम्हाला काही जमणार नाही, कारण कॉलेज पण करायचं आणि ते पण तर होत नव्हतं मित्रांनो. तर नंतर मग दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे पॅशन प्रो आली. ती अलकाच्या पप्पांची होती. तर ती आम्ही वापरली 2017ला. फायनली मित्रांनो काही पैसे जोडून जवळजवळ 25,000चा डाऊन पेमेंट केला. आणि तेव्हा ही जी बाईक आहे आपली FZ, तेव्हा ह्या बाईकची प्राईस होती फक्त मित्रांनो 93,800 रुपये. तर 25 का 30,000चा डाऊन पेमेंट केला आम्ही मित्रांनो, आणि ही FZ घेतली. म्हणजे ही आमची जवळजवळ पहिली बाईक आहे. आणि पहिली बाईक त्याच्यामुळे मित्रांनो, आजही ह्या बाईकची जी पहिली राईड आहे ना, मी तेव्हा कामालाच होतो. माझ्या मित्रांनी याची डिलिव्हरी घेतली होती. अलका माझी वाट बघायची मित्रांनो. जो म्हणजे जानेवारी 14ला आम्ही बुक केली होती. पण माझं पहिली बाईक होती. क्रेडिट चांगलं नव्हतं फायनान्शियल, त्याच्यामुळे ते लोक तिकडे गावाला गेले होते, विचार न केलं. तर म्हणजे 9 तारखेला आम्ही बुक केली होती, जानेवारी 2017ला. तर बाईक काय मिळाली नाही आम्हाला. आणि बाईक मिळाली त्याच्यानंतर जवळजवळ 4 दिवसांनी, 2000 नाही म्हणतो, जानेवारी 14ला बाईकची डिलिव्हरी. 13ला ना आले, 13ला म्हणजे संक्रांतीच्या एक दिवस आम्हाला बाईक मिळाली. तर खूप आनंद होता. तेव्हा मी जॉबलाच होतो. माझ्या मित्राने डिलिव्हरी घेतली. बाईक माझी डिलिव्हरी मित्राने घेतली बरं का. आणि मी नंतर रात्री जॉब लावून आलो. जवळजवळ रात्रीचे वाजले होते मित्रांनो 11, 10:30, 11च्या आसपास. पहिल्यांदा मी बाईक जेव्हा चालवली ना, तो आजही साऊंड माझ्या कानामध्ये आहे मित्रांनो. जेव्हा आपण इकडं R1 घेतली मित्रांनो, तर आली पण इकडं आले, ती जॉईन होते. आली थांब इथं मस्तपैकी. तर जेव्हा R1 घेतली ना मित्रांनो, तेव्हा पण मला तसं काही वाटलं नाही. परंतु आजही ह्या ज्या बाईकची फायरिंग आहे ना, आजही मनामध्ये आहे, कानामध्ये गुंजते. तर मित्रांनो ही आहे आली. तर आम्ही ह्या बाईकचे हप्ते जवळजवळ पाठीवरती जाऊन, गिरणाऱ्याच्या पाठीवरती जाऊन हप्ते क्लीन केले ह्या बाईकचे, एकदम कव्हर केले एकदम मस्तपैकी. तर आली, तुला काय वाटतं, म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स, ही बाईक विकायची का नाही? तर मी केव्हा पण आलीला म्हणतो जुनी बाईक झाली आपण विकूया, असं मला वाटतं बरं का, की विकून टाकूया. 2-2 बाईकचा काय मेंटेनन्स वगैरे घ्यायचा. पण आली म्हणते की नाही विकायची. तर मित्रांनो ही जवळजवळ आमच्या जी प्रेमाची आठवण आहे, पहिली बाईक आहे ही आमची. आणि खूप सारे पापड भेळलेत आम्ही. म्हणजे कधी हप्ता लेट पण व्हायचा. पण ॲक्च्युली काय व्हायचं, EMI जे होते ह्या बाईकचे बँकेतून कट होत नव्हते. त्याच्यामुळे जवळजवळ 7 तारखेला हप्ता असायचा. आम्ही 25-30
तारखेला हप्ता द्यायचो मित्रांनो गोळा करून, कारण आमच्याकडे काय फायनान्शियल कंडिशन इतकी नव्हती. परंतु आता एकदम ठीकठाक आहे. आता जवळजवळ ह्या बाईकचा तेव्हा हप्ता किती होता आले 2600 रुपयाचा ना, 2620 रुपयाचा त्यावेळी हप्ता होता. आता R1चा आमचा हप्ता आहे 8000चा मित्रांनो, 8000चा हप्ता विचार करा. आणि आयफोन आता मी लेटेस्ट घेतलाय. तर आमची खूप भारी जर्नी आहे, इंटरेस्टिंग मित्रांनो. सर्व काही ब्लॉग येतील मित्रांनो. तर आली म्हणते की बाईक नाही विकायची, तर मित्रांनो 100% आम्ही ही बाईक विकणार नाही. सडली तुटली बिटली तरी चालेल पण ठेवायची मित्रांनो, कारण ही आमची पहिली बाईक आहे आलीची आणि माझी, हे ना आले. हा, मेहनतीचं म्हणजे आम्ही तेव्हा कॉलेज पण केलं सर्व. हा, लग्नाच्या अगोदर म्हणजे आमच्याकडे झिरो, काहीच नव्हतं, हो की नाही आले. काहीच म्हणजे काहीच नव्हतं मित्रांनो. आमची सुरुवात म्हणजे एकदम झिरो, काहीच नव्हतं आमच्याकडे तेव्हा. आम्ही बाईक आणि स्प्लेंडर वगैरे नाही घेतली मित्रांनो, एक स्पोर्ट बाईक. म्हणजे जवळजवळ आमच्या गावात ही पहिलीच, म्हणजे आजही पहिलीच आहे आमच्या गावात. अजूनही FZ म्हणजे माझ्या ब्रदरकडेच आहे. तेव्हाची ही बाईक 2017ची पहिली बाईक, स्पोर्ट बाईक. तर खूप लोकांना नवल वाटायचं. नवल म्हणजे हिचा हा जो मागचा टायर आहे ना मित्रांनो, एवढा मोठा टायर बघून ना लोकांना खूप म्हणजे असं वेगळं वाटायचं. बाईक कशी आहे, खूप म्हणजे ह्या बाईकसोबत खूप म्हणजे आमचे इमोशनल आहे अटॅचमेंट ह्या बाईकसोबत. त्याच्यामुळे मित्रांनो ही बाईक आम्ही काही सेल करणार नाही. आणि खूप सारे ऑफर येतात मला. आता आमचा सुरजा भाऊ कधी पण म्हणतो BS कुठली 4 आहे, ही BS 4 का 3 आहे. तर सुरजा भाऊ कधी पण म्हणतो आम्हाला का बाईक दे, पण आम्ही देत नाही मित्रांनो. तर मित्रांनी आमच्या बाईक घेतली, तो मित्र आज आमच्यात. हा, तर मित्रांनो थोडंसं वाईट वाटतंय. आम्ही जेव्हा त्यावेळी होतो तर आमचा एक मित्र असायचा, खूप सारी मदत. म्हणजे ही बाईक जेव्हा घ्यायला 25,000चा आमच्याकडे डाऊन पेमेंट होता, पण तितके पण म्हणजे तिथं गेल्यानंतर अगोदर ते बोलले की कमीत कमी 25,000 डाऊन पेमेंट करा, आम्ही बाईक देवतो. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष गेलो तर त्यांनी अजून 5,000 रुपये एक्स्ट्रा भरायला लावले ते आपल्याला. तर तो आमचा मित्र होता कोण्याचा, हिरामन उदार म्हणून. तर आज नाही मित्रांनो तो आमच्यात. तर त्याने लगेच पैसे काढले आणि 5,000 रुपये दिले. आणि तेव्हा म्हणजे आम्ही ही बाईक घेतली आणि त्यानेच डिलिव्हरी घेतली. जेव्हा डॉक्युमेंटेशन वगैरे, तर मी तिकडनं जाऊन आलो होतो, जॉबवरती होतो. तर दुपारी म्हणजे 10-11 वाजता ते डॉक्युमेंटेशन केलं आणि नंतर तोच बाईक घेऊन गेला था दुपारी 12-1-2च्या सुमारास. मी साईन वगैरे करून दिल्या, तर तो घेऊन गेला आणि मी तिथून जॉबला गेलो. तर डिलिव्हरी म्हणजे बाईक तोच घेऊन गेला. नंतर मी रात्रीच्या 10 वाजेच्या आसपास, तुम्हाला मी सांगितलंच, तेव्हा बाईक समोर गेलो आणि बाईक चालवली. एक चक्कर मारला होता. एकटा सोलो गेलो होतो ना, तर तुला पण घेऊन गेलो होतो? नाही, दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. हा, दुसऱ्या दिवशी आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो. त्या दिवशी रात्री मग मीच बाईक चालवली ती. तर ह्या बाईकची तेव्हाची जी फायरिंग होती हेलिकॉप्टरवाणी, कारण सर्व शांतता होती, एकदम भूम 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 मस्त आवाज यायचा. आजही आहे. R1 घेतली, ती घेताना पण जास्त आनंद नव्हता झाला की ही जेव्हा आम्ही बाईक घेतली तेव्हा आनंद झाला होता आम्हाला. यांच्या स्वप्नाची ही पहिली बाईक. म्हणजे जवळजवळ 2010ला आम्ही, तुम्हाला सांगितलं, आम्ही लिव्ह इन मध्ये असायचो. म्हणजे 2010ला आमचं प्रेम होतं. तर जेव्हा आम्ही पेपरला नाशिकमध्ये आलो होतो तेव्हा ही बाईक FZ, तेव्हा पाठीमागं बघा अशी रॉड असायची, ती FZ होती. वर्जन 1K2 कुठलं तरी वर्जन, नाही हे 2 आहे, ती FZ S असायची. तर ती बाईक बघायचो, तर मला पण वाटायचं की घेतली तर हीच बाईक घेऊ FZ. आणि वडील पण बोलले होते ही, म्हणजे जेव्हा नाशिकला आम्ही आलो होतो तेव्हा वडील एकदा बोलले होते की बाईक एकदम मस्त आहे, एकदम रंफम बाईक दिसायची तेव्हा. तर वडिलांचे पण शब्द माझ्या कानामध्ये होते. तर वडिलांना डोळ्यासमोर ठेवून, आणि माझं पण स्वप्नच होतं की घेतली तरी FZच घ्यायची. तर आणि हे पण होतं मध्ये, FZ देत नव्हती कारण फायनान्शियल आमचं क्रेडिट वगैरे चांगलं नव्हतं. तर आम्ही एक सुझुकी जिक्सर, सेम अशीच बाईक होती ती जिक्सर. तर म्हटलं जर FZ नाही मिळाली तर जिक्सर म्हटलं घेऊ. तर असं प्लॅन होतं, पण शेवटी फायनली ती फायनान्स झाली, मिळाली आम्हाला. तर त्याच्यामुळे मित्रांनो ही बाईक आमच्यासाठी आली आणि माझ्यासाठी एकदम स्पेशल आहे, खास आहे. प्रेमाची आठवण आहे. 17 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर लग्न, आणि एकदम आजही आम्ही भांडण वगैरे करत नाही. मी तिला आलीच म्हणतो प्रेमाने. म्हणजे भांडण होतात असं नाही का नाही होत, कुणाची पण होतात. पण लिव्ह इनमध्ये असताना खूप मेमरी आहेत ह्या बाईकसोबत. आम्ही खूप फिरलोय, जवळजवळ आता 1 लाख टच होईल ही बाईक. किलोमीटर एवढं फिरलोय आम्ही. खूप आठवणी आहेत त्या लिव्ह इनमध्ये. आली तेव्हा कोल्हापूर लावून मला पत्र वगैरे पाठवायचे, ते पण आहेत, ते रिव्हील करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जबरदस्त असतील. आले काय सांगशील? या गाडीवरती 2 वेळा आपण कोल्हापूरला गेलो. हा, 2-3 वेळा आम्ही गेलोय. मी तर खूप वेळा गेलोय, पण आलीशिवाय आम्ही 2 वेळा डायरेक्ट इकडनं तिकडनं नॉनस्टॉप कोल्हापूर. आणि आलीचा पण रायडिंग एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. सध्या आम्ही थोडंसं कामामध्ये आहे त्याच्यामुळे जर्नी होत नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी, आली आणि बच्चू जबरदस्त राईड करू. फक्त तुमची साथ पाहिजे आम्हाला.
थोडंसं फायनान्शियल कंडिशन थोडीशी आमची ही आहे. तुम्ही जर साथ दिला, आता आपला चॅनल मोनटाईज झालाय, थोडेसे पैसे आले तर डेफिनेटली आम्ही आलीशी एक्सपल्स घेण्याचा पण प्लॅन आहे. टेन्शन नको घेऊ, घेऊ, नक्की घेऊ घेऊ. 100% मित्रांनो आणि लॉंग राईड मारू. तर हा ब्लॉग खूपच मोठा झालाय. टाटा बाय, सी सून. Soon. चलो.